हां विद्यार्थी मित्र हो, आता बघा आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज या धड्यामध्ये आपण आता पुढचा भाग आपण बघत आहोत या ठिकाणी. याच्या अगोदर आपण आता पुढचा भाग कोणता होते? फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता ह्याचा अर्थ अगोदर आपण या ठिकाणी जर बघितलं तर अँटीजन काय म्हणलं तर हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अँटीबॉडीज म्हणजे काय हे सांगितलं. ओके, वाटलं सर आणखी तुम्हाला अँटीजन अँटीबॉडीचा आणखीन एकदा अर्थ सांगतो. अँटीजन म्हणजे आपल्या शरीरामध्ये नको असलेले घातक बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील किंवा नंतर काही पार्टिकल असतील किंवा नको असलेले जे काही घटक, बरोबर, अँटीजन जे शरीरासाठी हानिकारक असतात. आणि अँटीबॉडीज म्हणजे आपल्या WBC सेलमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. कुणाला? या अशा प्रकारच्या बॅक्टेरियाला, व्हायरसला किंवा आणखीन नको असलेले घटक त्यांना मारण्यासाठी मारणारे, त्याला गिळंकृत करणारे, त्याला संपवणारे म्हणजे अँटीबॉडी. या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. लक्षात आला काय म्हणतो? आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हणजे काय? आता बघा, तुम्हाला ह्याच्या अगोदरसुद्धा सांगितलं त्या ठिकाणी प्रत्येक अँटीजनला मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं स्पेसिफिक अँटीबॉडीज असतात. वेगवेगळ्या अँटीजनला वेगवेगळं अँटीबॉडिक मारण्यासाठी उपयोगी ठरतो. लक्षात आला? हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँड अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता काय होतं या ठिकाणी माहिती आहे का? आता अँटीजन म्हणजे काय तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आणि अँटीबॉडी म्हणजे काय या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे, बरोबर आहे. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर हो का इथं बघितलेलं आहे आपण, बरोबर आहे. आणि नंतर हे जे स्ट्रक्चर जर असलं या ठिकाणी, आणि ही जागा अँटीजन बाइंडिंग ही जागा आहे. अँटीजन बाइंडिंग म्हणजे या शब्दाचा अर्थ काय या ठिकाणी? अँटीजनला बांधून पूर्णपणे नायनाट करणार. म्हणजे कसं माहिती का, जसं चोर पोलीससारखं असताना तसं आहे. जसं चोर भेटला, पोलीस त्याला पकडते, मारते, तसा त्याचा अर्थ आहे. हे अँटीजन काय करतं त्या ठिकाणी? अँटीजनला हे अँटीबॉडीज असं या ठिकाणी अटॅच होऊन जाऊन त्या ठिकाणी याला काय अँटीजनला संपवण्याचं काम करतात. एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. ओके, चला आता बघा, स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीमध्ये आपण या ठिकाणी सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर आता फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. काय तयार होणे? अँटीजन अँटीबॉडीज कॉम्प्लेक्स. तुम्हाला मी सांगितलं, चोर आणि पोलीस हे पकडून आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करून रेसर त्याला शिक्षेस पात्र ठरवणे. तसा प्रकार या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी या प्रत्येक अँटीजनला, वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीजनला वेगवेगळ्या प्रकारचं अँटीबॉडी असं पकडतं आणि त्याला संपवतो. चला आता बघा, या ठिकाणी स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज कॉल्ड सिरोलॉजी. सिरोलॉजी या शब्दाचा अर्थ काय? सिरम म्हणजे काय? रक्तामध्ये असणारा प्लाझ्मा, बरोबर आहे. म्हणून काय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन. अँटीजन आणि अँटीबॉडीमध्ये इंटरॅक्शन काय असतं? काय देवाणघेवाण असते? अँटीबॉडीज अँटीजनला पकडतात आणि संपवतात, असा त्याचा अर्थ आहे. ईच अँटीबॉडी इज अ स्पेसिफिक फॉर ए पर्टिक्युलर अँटीजन. अंडरलाईन करा या शब्दाला. प्रत्येक अँटीबॉडी हे हां बघा, लक्षात घ्या काय म्हणतो या ठिकाणी. प्रत्येक अँटीबॉडी हे बघा या ठिकाणी काय म्हणतो? प्रत्येक अँटीबॉडी इज अ स्पेसिफिक पर्टिक्युलर अँटीजन. बघा, प्रत्येक अँटीबॉडी हे प्रत्येक अँटीबॉडीला मारण्याचं काम करतं. विशिष्ट ठिकाणी अँटीबॉडी झाली त्याच्यासाठी त्या ठिकाणी अँटीबॉडी तयार होतो. अँटीजन तयार झाले की अँटीबॉडी, असा त्याचा अर्थ आहे. आणि हे स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. फॉर्मेशन ऑफ, हे बघा इथं एक अँटीजन आहे, हे बघा याला अँटीबॉडी अटॅच झालेला आहे. इथे एक अँटीजन आहे, इथं अँटीजन आहे, याला हे अँटीबॉडी त्या अटॅच झालेलं आहे अँटीबॉडी.
म्हणजे याला अशा प्रकारचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर गुंतागुंतीचा, याला काय म्हणतो आपण, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. बघा, स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज कॉल्ड अ सिरोलॉजी. ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर ए पर्टिक्युलर अँटीजन. प्रत्येक अँटीबॉडी प्रत्येक अँटीजनला खास अशा प्रकारचं वेगवेगळं असतं त्याला पकडणारा आणि त्याला संपवणारा. कंबायनिंग साईट ऑफ अँटीजन. कंबायनिंग साईट ऑफ अँटीजन. अँटीजन कुठं कंबाईन होतो, बघा अँटीजन बाइंडिंग साईटला कॉल्ड अँटीजेनिक डिटर्मिनंट. बरोबर आहे. अँटीजेनिक डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे तयार करणार त्या ठिकाणी, त्याला इपिटोपोज असे म्हणतात. इपिटोपॉइज असं म्हणतात. मग हे काय करतं या ठिकाणी, हे रिॲक्ट करतं. बरोबर आहे. हे रिॲक्ट कोणाला करतात, रिॲक्ट विथ द करस्पॉन्डिंग अँटीजन बाइंडिंग साईट. बघा अँटीजन बाइंडिंगची जी जागा आहे आकृतीमध्ये मी दाखवलेली आहे, बरोबर, ती दाखवण्यासाठी आहे फॉर अँटीबॉडीज कॉल्ड पॅराटोप्स. यालाच पॅराटोप असे म्हणतात. ओके. बघा अँटीजन कशाला म्हणतात पॅराटोप हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. त्याच्यात दिलेला अर्थ त्या ठिकाणी, द अँटीजन बाइंडिंग साईट. अँटीजन जिथं बांधली जाते ती जागा ऑफ द अँटीबॉडीज. अँटीबॉडीजच्या वरचा जो भाग आहे अँटीजनला बांधणारं ते, असा त्याचा अर्थ आहे. द स्मॉल व्हेरिएशन इन द व्हेरिएबल रिजन मेक इच अँटीबॉडी हायली स्पेसिफिक फॉर ए पर्टिक्युलर अँटीजन. बघा प्रत्येक अँटीजन प्रत्येक अँटीबॉडीला स्पेसिफिक असतं, असा त्याचा अर्थ. स्मॉल व्हेरिएशन इन ए व्हेरिएबल रिजन मेक ईच अँटीबॉडी हायली स्पेसिफिक फॉर ए पर्टिक्युलर अँटीजन. हे आपण सांगितलेलं आहे. व्हेरिएबल रिजन. आता बघा हेवी रिजन आणि व्हेरिएबल म्हणजे वेगळं असणारा. आकृतीमध्ये बघा तो भागच थोडासा इतरापेक्षा तुलनेने वेगळा आहे. द व्हेरिएबल रिजन अनेबल द अँटीबॉडी टू रिकॉग्नाइज specific antigen and bind to specific antigen in a lock and key manner, forming an antigen antibody complex. यांचं नातं कसं असतं, चाबी आणि कुलूप असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. लॉक अँड की. लॉकमध्ये की म्हणजे जसं असतं तशा पद्धतीने चांगलं सांगितलेलं आहे. आता बघा अँटीजन ऑन ब्लड सेल. आता अँटीजन हे रक्ताच्या पेशीच्या पृष्ठभागावर असतो. देर आर सेव्हरल नोन अँटीजन ऑन द सरफेस ऑफ ह्युमन रेड ब्लड सेल. बघा मानवी तांबड्या पेशींच्या वरच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी काय असतात, त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे अँटीजन असतात. दीज अँटीजन These antigen give rise to a different blood group. There are many genetically determined blood group system. बघा कामध्ये या ठिकाणी याला लक्ष द्या. These antigen have to different blood group. अँटीजनमुळे वेगवेगळे ब्लड ग्रुप आपल्याला निदर्शनास येतात. द ग्रुप सिस्टीम लाईक ABO, RH, डुफी, किड्स, लेविस, PMNS, बॉम्बे ब्लड ग्रुप ॲक्ट. बॉम्बे ब्लड ग्रुप ॲक्टच्या नुसार अशा प्रकारचे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड ग्रुपचे सिस्टीम असं सांगितलेलं आहे. चला आता पुढचा भाग या ठिकाणी बघा. द ब्लड ग्रुप ABO ब्लड ग्रुप
The ABO blood group were discovered by कार्ल लॅन्स्टर इन 1900. 1900 मध्ये लॅन्स्टर नावाचा शास्त्रज्ञाने हे रक्ताचे गट कसे कसे असतात तर ते त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. बघा ब्लड ग्रुपचा शोध लॅन्स्टर स्टुडंट डिकॅस्टेलो बरोबर सुत्रली इन 1902. 1902 मध्ये त्या ठिकाणी हे झालं. लँडस्टनर वॉज अवॉर्डेड बाय नोबल प्राइज फॉर हिज डिस्कवरी ऑफ फॉर्मेशन ऑफ ब्लड ग्रुप. ही फाउंड टू अँटीजन त्यालाच ॲग्लुटिनेशन ऑर असं आहे ऑन द सरफेस ऑफ द ह्युमन रेड ब्लड सेल. ओके, रेड ब्लड सेल अँड सरफेस म्हणजे उनका फोन आहे. बोलो तुम तुम्हारा पापा का पीरियड चालू है. Lancaster was awarded the Nobel Prize for his discovery of human blood group. ब्लड ग्रुपचा शोध या शास्त्रज्ञाने लावल्यामुळे याला जागतिक लेवलचा नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. ही फाउंड 2 अँटीजन अँड ॲग्लुटिनोजन ऑन द सरफेस ऑफ ह्युमन रेड ब्लड सेल अँड नेम्ड देम ॲज अँटीजन ए अँड अँटीजन बी. अँटीजन रेड ब्लड सेलमध्ये त्या ठिकाणी त्याच्या पृष्ठभागावर अँटीजन ए आणि बी असतात. ही ऑल्सो noticed the corresponding antibodies or agglutinin in serum A and B. आता बघा या ठिकाणी इथं ब्लड ग्रुप दिलेला आहे ए बी ओ बरोबर. त्याच्यानंतर त्याचे जिनोटाईप दिलेले आहेत. त्याच्यानंतर अँटीजन ऑन सरफेस ऑफ RBC. मग त्या ठिकाणी अँटीबॉडी इन सिरम कॅन डोनेट कुणाला देऊ शकतात, कुणाकडून रक्त घेऊ शकतात असं त्याचा अर्थ. ओके, आता हे चार्ट थोडं समजून सांगतो. समजल्यानंतर आठवणी ठेवा. पुन्हा बघा. ब्लड ग्रुप ए ब्लड ग्रुप आहे. त्याचे जिनोटाईप कॅपिटल आय कॅपिटल ए कॅपिटल आय कॅपिटल ए और कॅपिटल ए आणि कॅपिटल ओ इक्वल टू ह्याच्यामध्ये अँटीजन ऑन द ब्लड सरफेस किंवा RBC ए आलं बरोबर. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी त्याच्यानंतर अँटीबॉडी इन सेरम. सेरममध्ये अँटीबॉडी असलेले अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बी आणि हा कोणाला देऊ शकतो डोनेट ए आणि बी एला. ए अँड ओ कॅन युनिव्हर्सल ब्लड. ओके, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी ब्लड ग्रुप बी त्याचे जिनोटाईप या ठिकाणी बघा. कॅपिटल आय कॅपिटल बी कॅपिटल आय कॅपिटल बी और कॅपिटल आय कॅपिटल बी कॅपिटल ओ कॅपिटल ओ हे ब्लड ग्रुप आला या ठिकाणी. अँटीजन ऑन RB सरफेस. RBच्या पृष्ठभागात अँटीजन असतं त्याच्याबद्दल नो डाऊट आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आता बघा ब्लड ग्रुप. आता ब्लड ग्रुप रक्ताचे गट ज्याला आपण म्हणतो. इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप हॅव द अँटीजन ए ऑन द सरफेस ऑफ देअर रेड ब्लड सेल RBC अँड अँटीबॉडी बी इन देअर प्लाझ्मामध्ये ते अँटीबॉडी असतात असा त्याचा अर्थ. त्याला ब्लड ग्रुप ओ ए कशाला म्हणायचं हे त्याचं स्वतंत्र सांगितलेलं आहे बरोबर आहे. ब्लड ग्रुप बी. इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप बी हॅव द अँटीजन बी ऑन द सरफेस ऑफ देअर RBC अँड अँटीबॉडीज ए इन
देअर प्लाझ्मा. राईट. चला प्लाझ्मा या ठिकाणी म्हणलेलं आहे. चला पुढे. ब्लड ग्रुप ए बी और सी. हां, आता ब्लड ग्रुप ए बी. इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप ए बी हॅन्स बोथ अँटीजन ए अँड बी ऑन द surface of their RBC and no antibody in their plasma. प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी राहत नाहीत असताना सांगितलेलं आहे. आता ब्लड ग्रुप ओ. आता ब्लड ग्रुप अ मध्ये या ठिकाणी काय मग या ठिकाणी बघा, अँड इंडिव्हिज्युअल विथ द ब्लड ग्रुप ओ लॉक द बोथ द अँटीजन. याच्यामध्ये दोन्ही अँटीजनला लॉक असते येण्यासाठी असा त्याचा अर्थ आहे. लॉक द अँटीजन फुल स्टॉप A and B on the surface of their RBC and show presence of both and B antibodies in their plasma. प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असं ते सांगितलेलं आहे. RH फॅक्टर. आता RH फॅक्टर म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे दोन्ही आले या ठिकाणी. आणि आपलं बायोलॉजीच्या शास्त्रामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार तुम्हाला माहीत आहे की नाही की मला माहीत नाही, खाली त्याच्या खाली नाहीतर वहीमध्ये जिथं बायोलॉजीचं तिथे लिहा काय म्हणून की हे सेवेचा खूप लोकांनी फायदा घेतला, खूप लोकांनी घेतला नाही. बरोबर आहे. चला पुढे आता या ठिकाणी ब्लड ग्रुप ए बीचं झालं. ब्लड ग्रुप ओ. इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप ओ लॅक बोथ द अँटीजन. दोन्ही अँटीजन त्याच्यामध्ये नाही. ऑन द सरफेस ऑफ द RBC. RBCच्या पृष्ठभागावर. अँड शोज प्रेझेन्स ऑफ बोथ ए अँड बी इन देअर प्लाझ्मा. बरोबर. आता नंतर बघा या ठिकाणी आता ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी जरी सांगितलं तर आता बघा हे RH फॅक्टरमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि RH फॅक्टर थोडंसं पुढं कसं असतं ते समजून सांगतो. RH फॅक्टर अँटीजन इंड्यूस ए स्ट्रॉंग immunogenic response when introduced into RH positive RH negative. बघा आता RH पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे खूप महत्त्वाचा असतो असा त्याचा त्या ठिकाणी. RH ब्लड ग्रुप इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर इन ब्लड ट्रान्सफ्युजन and is involved hemolytic diseases of the newborn baby असा त्याचा अर्थ. ओके. विच इज कॉल्ड ॲज एरिथ्रोब्लास्टोसिस. बरोबर. बघा it is required when an RH negative mother convinces her RH positive fetus the RH positive RBC from the fetus may either the mother chemically has system आता बघा हे कॅन यू टेल असं म्हणलेलं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. आता हे जनरल गोष्टी आहेत या ठिकाणी. आता कॉमन
ह्युमन डिसिजेस. आता सर्वसामान्यपणे माणसामध्ये असणारे जे काही रोग आहेत ते कोणतं ते आपण आता आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये पाहूया. ओके, आय विल स्टॉप हिअर.